तू लावलेला आहेस ना सेटअप मध्ये ऑलरेडी. आता खतरनाक पूल केलेला काय काय पण माझ्याकडे. वास्को द गामा. रात्रीचं 2 वाजल्या तरी गोवा चालूच आहे. AC रूम्स आहे ना अवेलेबल इथे. काय इथं आता आमचं रूम बुक केल्यात. हॉटेल कुठला आहे मला वाचली ना. सिटाडेल. काय पण करा शेवटी कोल्हापूर येतीचं ब्रँड. गरम कसलो गरम झालो नाही बाहेर आलेल्या. द सिटाडेल हॉटेल म्हणजे इथं आहे. आमची रूम बुक केली आणि आता 2ला पोहोचलो आम्ही. 2 एक 15 मिनटं झाले असतील. म्हणजे सकाळी आम्हाला हळदीला जायला. इथं मी AC मधनं आलो कारण निम्म्यात आल्यावर आम्ही AC चालू केलेला कारण गरम म्हणून. काय आलं बेल मारा की बेल नाही इकडं आहे उजव्या हाताला वर बेल आहे बा. वर बेल आहे उजव्या हाताला. साऊथ आफ्रिकेचं लॉक काय केलायस रे. सामान निम्मच काढले आपण. हा अजून एक आहे की काय माहिती बॅग आहे ती. पडणा हळूहळू वरचं तुझे हे असली बॅग आहे तिकडे या शुभमच्या तुमची. हे राहू दे की एवढं मागं कोण येत नाही. ते ना रे कॅमेरा राहू दे कॅमेरा आधी असू दे की काय फक्त थांब घेतो या 2 आहेत आणि हे गाडीत राहू दे की फेटा राहू दे गाडीत रे. सामान इथेच ठेवले. काय करायला लागेल सगळं ना का भाई. ID कार्ड सबका. माझ्याकडे आता पहिला पुढे चल. तुला माहित आहे हे कोण घेणार हे कोण घेणार ते मी घेतो. लिफ्ट आहे. कितने लोग चाहिए इसमें. आ सकते 4 लोग आ सकते हैं ना. बसतात की डबल फेरी होणार आपली. ओनली फॉर 3 पर्सन्स अलाउड. चौथ्या किती स्टॉप्स डोंट पॅनिक. लिफ्ट विल स्टॉप नियरेस्ट फ्लोअर. बाटल्या आपल्या इकडंच आहे. कोण चला 402. रूम तर खतरनाक आहे. रूम आहे की मस्त. ते सामान फक्त इथं ठेवा सगळे. कुठे ठेवा. हां 4 बेड आहे. काय नाही सेपरेट माझा आहे. ते मी झोपणार इकडे. खरंच का माझ्या पायात पाणी उतरलंय. आई शपथ घेऊ. गाडी आपली खाली आहे इथं आणि आम्ही आहे 3ऱ्या-4थ्या फ्लोअरला. मजा आली. AC तर दिला आहे मस्त पैकी. डेंजर आहे. चांगली आहे रूम. मजा आली 8:30 वाजले. आम्ही चेक इन केले आणि झोपणार आहे मी आता कारण उद्या सकाळी आम्हाला काम चालू करायचं त्यामुळे आता झोपणार. सकाळी 7:45-8 वाजता आम्हाला जायचं आवरणार कारण आम्हाला जायचं टाइम 9:30 पर्यंत पोचायचं आहे. मग सगळी एक वर आता आवरणार आहे. आता मी आंघोळीला जाणार आहे काय आणि इथं आमच्यात लागल्यात भांडणं. मी जाणार तू जाणार. लक्ष्मण माझ्या मागं लागला मी जाणार म्हणते. त्याच्या आधी मी जाणार. तुम्हाला सांगतो AC रात्रभर चालू होता. आम्हाला चांगली झोप लागली. आता बाहेर मी आले एवढं गरम आलं तर 8 वाजले तर गरम व्हायला लागलं. काय वातावरण झाले आज. मला सगळ्यांच्या कुठं बघल तिथं ACच आहे. बघाल तिथे सगळे ACच आहे बघा. हो AC तर आमचा आता चालूच आहे कंटिन्यू. तरी या रस्त्याला काय एवढी येणार दाबलं आपण आता निघायला खाली. बस काय तर करते आगा बनावे. जाऊ दे डावीकडे घ्यायचं. फायनली आता किती वाजल्यात तरी 9:40 आलेत. आम्हाला 9:30 यायला सांगितलेलं. 9ला यायला सांगितलेलं. आता 9:40 आले. म्हणजे आम्ही 10 मिनिटं ऑलरेडी उशिरा निघाले. आपला रस्ता केवढा खाली रिकाम आहे नाही. लेफ्ट राईट जायचं आपल्याला. ते मुलग्याचा हॉल आता पोचलोयच आम्ही. तयारी चालू आहे आणि आम्ही आता पोचलोय. काय अक्षय आणि लक्ष्मण इथे थांबणार आणि मी आणि आकाश मुलगीकडे जाणार आहे. तिथे 13 किलोमीटर आहे ते लोकेशन. मग आम्हाला जायला गेला अर्धा तास लागणार. खतरनाक मंदिर आहे यो. अरायव्हिंग ॲट कुठं आहे इथेच कुठेतरी आहे.
कॉल करा त्यांना. मंदिर पण भारी घेत भारी केली डेकोरेशन वगैरे. हा ते घेऊया आपण काय काय लागणार ते. बाकी सगळं राहू दे गाडीत, काय अडचण नाही. तिथे जाऊन येऊ आधी. घराजवळच लोकेशन आहे, भारी वाटलं ना. फुटबॉल झाडं आहेत, भारी वाटते, मस्त एक नंबर. सेटअप पण भारी लावलाय. आहेर दिलाय फोटोग्राफरसनी. आहेर देऊन पूजा केली आता मला इथे, कारण आहेर वगैरे इकडे देतात. चालू आहे भयानक काय काय, सगळे गावठी गिराईत. पहिल्यांदाच आम्ही दिवसाची हळद करालोय आणि सकाळी मला वाटते 9:30 10 वाजल्यापासून चालू झाले हळद. आता वाजलेत 2, अजून जेवण नाही. आणि इथं कार्यक्रम भरपूर असतात, तर आम्हाला एवढं काम चांगलं मिळालं आहे की क्लोजर व्हिडिओ भरपूर आम्ही घेतले. मस्त वाटलं आम्हाला काम करायला. आता तुम्हाला सांगतो 3:54 झाले, म्हणजे जवळपास 4 वाजायला आल्यात. आणि आता आमचा कार्यक्रम संपला. म्हणजे हळद एवढी लांब असते ही पहिल्यांदा मी अनुभवले. आणि अजून पण त्यांचं ओटी भरणे काहीतरी विषय आहे, त्यांचा फोटो मारायचा आहे. आणि आता मस्तपैकी तरी पाणी आपल्या भागाला जाते, त्यामुळे भारी वाटते. खरं मजा आली इकडे काम करायला आम्हाला. सगळ्यात पहिली मोठी हळद आम्ही, म्हणजे दिवसभर आम्ही हळदीच आहे. आणि आता आम्ही बाहेर पडलं संध्याकाळचं 6:30 पावणे 7 वाजायला आल्यात. आणि आम्हाला आता त्यांनी सांगितलं की एक हॉल बघून पण जा, म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला बरं पडेल, फिरणार नाही तुम्ही जास्त इकडे तिकडे कुठं. आणि आम्हाला रिटर्न गिफ्ट पण दिले, तुम्हाला दाखवतो 2 पिशव्या रिटर्न गिफ्ट. या समोर, या मंदिरासमोर आम्ही आलेलो आणि इथनं एक किती 10-15 पावलावर आमचं लोकेशन होतं. ते आता आम्ही इथं निघणार आहे. आणि गेले 2-3 दिवस तर गोव्यातच आहे आम्ही. भारी वाटते इथली लोकं आणि इथलं गाव, ते मस्त वाटतं. ते हॉलचं इथं लोकेशन आम्हाला सांगितलेलं, मग आम्ही हॉल बघायला आलेलं जातं आता. आणि ते फुटबॉलचं ग्राउंड आहे, नगरपंचायत काय, नगरपंचायत मल्टीपर्पज हॉल ना. हॉलचा लोकेशनला आम्ही पोचलो आहे. खतरनाक हॉल सजवला, विलेज पंचायत नागाव मल्टीपर्पज हॉल. मस्त आहे हॉल, टॉपच आहे एकदम. मस्तच डेकोरेशन पण खतरनाक चाललं आहे, अजून चालू आहे. फुटबॉल ग्राउंड इथं आहे आणि प्रॅक्टिस तर खतरनाक करतात पोरं बघी. कोणता बी खेळ असू दे, तुम्हाला प्रॅक्टिस हे महत्त्वाचं आहे. आणि प्रॅक्टिस गेम नाही, प्रॅक्टिस पाहिजे. ॲक्च्युली इथं पण ट्रॅफिक दाखवले मी आपला, आणि खरोखर ट्रॅफिक पण किती आहे बघा इथं. 6:45 वाजले, 6:45 तरी पण अजून उजेड एवढा आहे. कोणता आहे, कोणता बायनरी. संध्याकाळी मी मला वाटतं दुसऱ्या वेळा आला असेल समुद्रावर. मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी मी व्लॉग टाकलेला, मी पहिल्यांदा समुद्रावरती आले म्हणून. आणि ह्या 2-3 वर्षात तर 10 वेळा तरी समुद्राला झाला. चौघजण निवांत बसल्यात. हे आम्ही पार्सलने आलो वाळू बाटलीत भरून, पोत्यांनी आली होती, तर हे ते पोती मिळणार पाहिजे आहे का नाही, रिक्वायरमेंट केली भरली. ह्या नाही भरायला, मी आत्ता दाबून भरल्या. समुद्राच्या काठावर संध्याकाळचं फिरायला मी एकटा, आणि ती बसल्या तिथं मित्रमंडळी. सांगायचं म्हणजे कसं, त्या 2-3 वर्षापूर्वी मी एक म्हणजे पहिला व्हिडिओ टाकलेला की मी पहिल्यांदा समुद्र बघितला आहे, पहिल्यांदा समुद्र बघितला आहे. त्याच्यानंतर मी इतके वेळ समुद्राला आलो आहे की नाही या 2-3 वर्षात, की भयानक वेळ आला. त्यामुळे मला आता समुद्र लई बघायला नाही असं काय वाटत नाही.